नाशिक शहरामध्ये मंत्री गिरीश महाजन खड्ड्यांवरून संतापले। मंत्री गिरीश महाजनांनी अधिकाऱ्यांना फोन करून खडसावलं। कुंभ प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये MNGLचे अधिकारी राहिले गैरहजर। सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीमधून दरवर्षी 18 कोटींची दानचोरी होते। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा खळबळजनक आरोप। विश्वस्तांच्या पत्रामध्ये चोरीचा उल्लेख नसल्याचा सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकरांचा दावा। अजित डोवाल लोकमान्य टिळक पुरस्कारानं सन्मानित, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते अजित डोवाल यांचा सन्मान। रात्रीच्या अंधारात देशाचे गृहमंत्री पुण्यात आले। संजय राऊतांचा शहांवर निशाणा, तर विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या शहांना पदावर राहण्याचा अधिकार नाहीये, राऊतांची टीका। पंतप्रधान मोदींकडून इंस्टाग्रामवर नवीन व्हिडिओ शेअर। आई बहिणींवरून शिव्या देणाऱ्यांना माफ केलं। सोबत या, आपण मिळून देशाला पुढे घेऊन जाऊ, मोदींचा साद। पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना माफ करण्याऐवजी त्यांची माफी मागावी, खासदार संजय राऊतांची टीका। मोदींना दिवसा व्हिडिओ पोस्ट करायची भीती का वाटते, राऊतांचा सवाल। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मंत्री चंद्रकांत पाटलांवर निशाणा। चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट्स मला पाहायचेत, तर राज ठाकरेंचा टोला। चंद्रकांत पाटलांनी केलेल्या दगडावरील फुटप्रिंट्सच्या विधानावर राज ठाकरेंचं प्रत्युत्तर। अँटलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणामध्ये आरोप निश्चिती। सचिन वाझे, प्रदीप शर्मांसह 10 आरोपींवर निश्चित झाले आरोप, तर 5 वर्षांनंतर मुंबई सत्र न्यायालयाचा निर्णय। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 88.49% पाणीसाठा। 7 धरणांमध्ये 12.80 लाख दशलक्ष लिटर पाणी। जुलै महिन्यातील दमदार पावसामुळे पाणीसाठ्यामध्ये वाढ। डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेला हायकोर्टाचा पुन्हा दणका। जामिनावरील स्थगिती उठवण्यास नकार। म्हात्रेंचा जेलमधील मुक्काम वाढला, तर 6 ऑगस्टला पुढील सुनावणी। हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा। व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये 200 रुपयांची कपात। नवीन दर अजून लागू झाले, तर घरगुती गॅस सिलेंडरचे दर मात्र जैसे थे। ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारताच्या भालाफेकपटूंची दमदार कामगिरी। भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला रौप्य पदक, तर यशवीर सिंगनं पटकावलं कांस्य।